त्या झालं साराचं. व्यवस्थित तळून घ्यायच्या त्या. त्याची साफ धुतली आणि त्याच्यात आता आगळ टाकते. बरोबर ना? आगळ, हा, हळद, मीठ, आगळ, हळद आणि मीठ हे टाकून लावून ठेवायचं. ते आता सगळीकडे लावून घ्यायचं ना? हा, सगळीकडे लावून हे साराचं. हे साराचं. हे किती वेळ ठेवायचं लावून? हे आता काय आपलं वाटप झालं की मग घ्यायचं तळायला आणि हेला. हे बघा, मिरची, लसूण, संकेश्वरी मिरची, धने आणि लसूण. ते काय करायचं? वाटप करायचं. ते धुवून घेते. हा, आणि मग वाटप करायचं. ते धुवून घेणार आणि आता ह्याच्यामध्ये मिक्सरला लावणार ना. ते मिरच्यांचे हे काढून टाकते. देठ काढायचे आणि हे धुवून घ्यायचे. हा, आता खोबरं आणि हळद. मच्छीचं सार बनवतीये. हळद, थोडस पाणी टाकायचं आणि थोडस पाणी आणि वाटून घ्यायचं आणि मिक्सरला लावायचं. चला, वाटून झालं. कलर पण छान आलाय. तूप घेतला तर त्याच्यामध्ये ना तेल टाकलं. तूप जास्तच तापलंय, जरा गॅस बारीक करते. तेल टाकायचं. तेल एक मोठा चमचा घ्यायचा. तेल टाकलं. लसूण टाकायचं. लसूण शेकून टाकली का? कैरी पाहिजे होती ना. आठवण नाही गेली. कैरी मिळाली असती. पप्पा बोलतात ना भाजीवाल्यांकडे खायचं. आली दुसऱ्या वगैरे. सारामध्ये ना कैरी टाकून मस्त लागतं. लसूण हे झाली. हा, की त्याच्यात वाटप टाकायचं. ते आता केलंय ते वाटण. ते आता त्याच्यामध्ये टाकायचं. टाकलं. पाणी ऍड करणार ना आता. थोडस पाणी. आणि आता त्याच्यात त्रिफळ. आता त्रिफळ धुवून टाकायची. हा, आणि मग कोकम टाकायचे. थोडस कोकम दे ना. हे बघ, मीठ टाकायचं. मीठ, थोडस कोकम खायला. आता हे तरी पूर्ण होते. मीठ टाकायचं. त्या 2 कड यायला द्यायचं. हा, आणि मग मच्छीची टकली ती टाकायची. सारामध्ये जे पाहिजे तुम्हाला. हा, तुम्हाला जे सारामध्ये पाहिजे ते टाका. तू थोडी चावी टाकते आणि डोक्याची साईड टाकते है ना. मी ना आता कोकम खाते. हे बघा, कोकम. आज कोणती मच्छी आहे? हलवा. शेपटी टाकू का? हलवा मच्छी घेऊन आलोय. त्याचं सार आणि मच्छी तळणार आहे मम्मी. हे बघ, हे सारा.
मी सारामध्ये कड आलं ना आता एक शिपटी आणि डोक्याचा भाग आहे ते टाकणार. थोडीशी मच्छी याच्यात टाकणार. झालं साराचं. चण्याचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा हे ह्याचा मसाला बनवला आणि आपला कोकणी मालवणी मसाला टाकला, हळद टाकली आणि ते मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये आता मिसळलं, बुडवून घेतले. ही बघा हलवा मच्छी. ही आता त्याच्यात मसाला लावायचं, भुलवायचं, चांगलं लावून घ्यायचं सगळ्या बाजूनी आणि त्याच्यात टाकायचं तेलामध्ये. टाकून त्या काढाय बाहेर व्यवस्थित तळून घ्यायच्या. त्या अशा काढून घ्यायच्या. हलवा मच्छी बघा. ती बघा इथे झाली आहे मच्छी आणि सार पण बनलाय. हे बघा सार, हे बघा सार पण बनलंय. आमच्याकडे आज बनणार आहे हलवा मच्छी. हा बघा माझा बाबू, आमचा बाबू म्हणजे कॅमेऱ्यात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.